श्री स्वामी समर्थ. आज आपण बोलणार आहोत अक्कलकोटचे नारायण श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच्या पारायणाबद्दल. हे ग्रंथ म्हणजे अमृतवाणी, जे वाचन करताना काही खास नियम पाळले तरच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील, संकट दूर होतील आणि जीवनात सुख समृद्धी येते. श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करताना असा एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, जो नियम जर एखाद्या भक्त मनापासून श्रद्धेने आणि सातत्याने पाळतो तर त्यातील निश्चितपणे इच्छित फळ हे प्राप्त होते. कारण मित्रांनो, श्री स्वामींची सेवा ही केवळ वाचन नसते, तर ती एक साधन असते व ती एक तपस्या असते. श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सारा संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला अजिबात दुर्लभ समजू नका, उलट स्वतःला नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये सहनशक्ती असते, श्रद्धा असते आणि आयुष्य बदलण्याची क्षमता असते. लक्षात ठेवा, ज्यांच्यावर श्री स्वामींची कृपा असते त्यांच्याच वाटेला परीक्षा येते आणि ह्या परीक्षामधील मनुष्य घडत जातो. पहिला म्हणजे अत्यंत महत्त्वाचा नियम. जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल तर हा नियम तुमच्यासाठी नक्कीच लागू होतोय. तरी हा नियम तुम्हाला पाळावा लागतो. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, ज्या घरात श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले जाते, त्या प्रत्येक घरात हा नियम पाळलाच जातो, अत्यावश्यक आहे. जर हा नियम पाळणं शक्य नसेल तर फक्त वाचन करूनही काही फायदा होत नाही. स्पष्ट सांगते, श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ अमृत समान आहे. संकटात सापडलेले मनुष्य, दुःखात बुडलेला जीव, आजारी शरीर व कर्जात अडकलेले आयुष्य, ह्या सगळ्यांसाठी हा ग्रंथ एकमेव आधार आहे. मित्रांनो, हा ग्रंथ वेगवेगळ्या पद्धतीने वाचता येतो. पुस्तक एकच असते, अध्याय एकच असते, पण संकल्प वेगवेगळे असू शकतात. जर आजारातून मुक्त व्हायचं असेल तर 7 पारायण करा. मुलांना अभ्यासात यश मिळावे व परीक्षेत चांगले मार्क्स मिळावे तर 7 पारायण करा. विवाह जुळत नसेल किंवा लग्न होत नसेल तर त्यासाठीही तुम्हाला ही संकल्पयुक्त 1 दिवसाचे पारायण तुम्ही करू शकता. नोकरी मिळवायचे, व्यवसाय वाढवायचे असं जर तुम्हाला ह्यासाठी किंवा मालमत्ताचे प्रश्न सुटत नसतील तर तुम्ही पुन्हा 7 दिवसाचे पारायण करू शकता. संतती प्राप्तीसाठी, आर्थिक अडचणीसाठी, मानसिक शांततेसाठी 7 दिवसाचे पारायण करू शकता. अत्यंत फळदायी ठरतात. ही सेवा करताना श्रद्धा आणि संकल्प फार महत्त्वाचा आहे. संकल्पामुळेच आपण श्री सेवेशी बांधले जातो आणि स्वामी स्वतः त्या सेवेला पूर्णत्वास नेतात. ह्या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. रोज 3 अध्याय वाचले तरीही 7 दिवसात 1 पारायण पूर्ण होते. रोज 7 अध्याय वाचले तरी 3 दिवसात 1 पारायण पूर्ण होते. रोज 1 अध्याय वाचला तरी 21 दिवसात 1 पारायण पूर्ण होते. एका दिवसात संपूर्ण 21 अध्याय वाचले तर 1 दिवसीय पारायण पूर्ण होते. इच्छापूर्तीसाठी तुम्हाला अशा पद्धतीने 7 पारायण पूर्ण करायचे आहेत. संकल्पयुक्त सेवा करत असताना पारायणाच्या दिवशी किमान 1 माळ तरी श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राने जप करावा आणि आवश्यक आहे. शक्य असेल तर 11 माळ ही तुम्ही जप करू शकता. एक मंत्र, तारक मंत्र तुम्ही पठण करायचा आहे. जो आपला तारक मंत्र आहे तो तुम्हाला पठण करायचा आहे. आणि जर सगळ्यांना महत्त्वाचा नियम कोणता आहे तर सेवा करताना मांसाहार म्हणजे तुम्हाला नॉनव्हेज वगैरे वर्ज करायचे, म्हणजे खायचं नाही आहे. आणि जर तुम्ही मांसाहार करून केलेली पूजा, केलेली सेवा कधीही तुम्हाला त्याचे फळ प्राप्त होत नाही, हे तुम्ही ध्यानात ठेवा. घरामध्ये रोज मांसाहार होत असेल तर नित्यसेवेचे पारायण करू नये. जर कधीतरी मांसाहार होत असेल तर त्या दिवशी सकाळचे वाचन करा आणि त्यानंतर देवाघराकडे फिरकूनही जाऊ नका.
घरामध्ये सतत मांसाहार होत असेल तर फक्त गुरुवारच्याच दिवशी निवडा आणि त्या दिवशी तुम्ही घरात मांसाहार पूर्ण बंद ठेवा व त्या दिवशी एक दिवसीय पूर्ण पारायण हे अत्यंत फळदायी ठरते. हा नियम जर तुम्ही कटाक्षाने पाळला तरी श्री स्वामींची कृपा नक्कीच तुमच्यावर होईल. तुमची पूजा सफल होईल. तुमच्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ सारामृत हे केवळ ग्रंथ नाही, भक्तांच्या जीवनाला दिशा देणारे अमृत आहे. या ग्रंथाचे पारायण केल्याने मन, शरीर आणि आत्मा तिन्ही स्तरांवर सकारात्मक बदल घडू लागतो. सर्वात पहिला म्हणजे मनशांती. आजचे धावपळीच्या जीवनात चिंता, ताणतणाव, भीती यामुळे मन अस्तव्यस्त होते व सारामृताचे पारायण केल्याने मन हळूहळू शांत होते व नकारात्मक विचार कमी होतात आणि अंतर्ज्ञानत्व निर्माण होते. दुसरे म्हणजे संकटांवर मात करण्याची शक्ती श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये आहे व संकट ही शिक्षा नसून परीक्षा असते हे कायम नियमित ध्यानात ठेवा. पारायण केल्याने संकटांकडून पाहण्याची दृष्टी बदलते. अडचणी आल्या तरी मन डगमगत नाही आणि योग्य मार्ग सापडू लागतो. तिसरे म्हणजे गुरुकृपा प्राप्त होते. पारायण हे केवळ वाचन नसून गुरुशी जोडून जाण्याचे साधन आहे. श्रद्धेने आणि नियमाने पारायण केल्यास श्री स्वामी समर्थांची कृपा अनुभवायला मिळते. अडकलेले कामं पूर्ण होऊ लागतात आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते. चौथे म्हणजे कर्मशुद्ध आणि जीवनात सकारात्मक बदल. सारामृतामधील प्रत्येक ओळ ही जीवनात जगण्याची कळा शिकवते. संयम ठेवा ही सेवा ही आपल्याला श्री सारामृतामधूनच भेटते. नम्रता आणि विश्वास हळूहळू वाढू लागतो. स्वभाव बदलतो. वाईट सवयी दूर होतात आणि जीवन अधिक सुखमय होते. आणि सर्वात महत्त्वाचे विश्वास दृढ होतं. स्वामी माझे सोबत आहेत ही भावना मनात खोलवर रुजते. हा विश्वास माणसाला आतून मजबूत बनवतो. म्हणून जर आयुष्यात संघर्ष, अस्तव्यस्त किंवा दिशाहीनता वाटत असेल तर श्रद्धेने श्री स्वामीचरित्र सारामृताचे पारायण सुरू करा. पारायण हे नेहमी तुम्ही गुरुवारीच करावे असे काही नाही आहे. स्वामींचे नक्कीच मार्ग दाखवतील योग्य वेळी योग्य प्रकारे. आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हो, तुमच्या मित्रपरिवारांना नक्की व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.